नका तिकडे जे आपण वायरिंग केलेलं आहे, जर वायरवरती पाय पडला तर खूप वेळा वायरिंग थोडंसं तिकडे बोर्डमधून बाजूला होऊन तर करंट लागण्याचा देखील थोडा धोका आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, कुणी इथे ब्रॉडकास्टिंग रूम आहे तिकडे चुकूनी येऊ नका. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन कोण येतोय त्याकडे देखील लक्ष इकडे लागलंय. या पाहूयात कसा रंगतोय हा सामना, कशी होतीये ही मॅच. एक चांगल्या मॅचची आशा अपेक्षा तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी लागली आहे. क्वालिफायर 1 जिंकणारी टीम थेट टेबल टॉप करणार आहे आणि जाणारे ती टीम स्पर्धेमध्ये पुढे सरसावत जी आपली अस्तित्व या ठिकाणी कायम करणाऱ्यासाठी लढाई आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर दोन्ही ते प्लेयर्स आहेत ज्यानं तब्बल 3 वेळा लीग स्टेजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारलाय. अतिशय चांगलं क्रिकेट ज्या खेळाडूंनी दाखवलंय ते खेळाडू तुम्हाला आता खेळताना मैदानावरती पाहायला मिळतात. आपल्या गेमला आपल्या टीमला इकडे इम्प्रूव्ह करायचं आहे तर एक चांगली कामगिरी, एक चांगली भूमिका तुम्हाला मैदानावरती सिद्ध करावी लागेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल, क्वालिफायर 1 चला एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण जिंकणारी टीम ड्रीम कंप्लीट होणार, एक ट्रॉफीचे हकदार ते बनणार आहेत आणि ते थेट जाणार आहेत मेगा फायनलमध्ये. या पाहूयात तो संघ कोणता आहे, ती टीम कोणती आहे आणि कोणत्या टीमच्या बाजूनं आज यश मिळणार. पहिला बॉल अप्रतिम राहिला, चांगल्या टप्प्यावरती राहिला, एक चांगली कामगिरी तिकडे गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉटम लाईन ऑफ दी एंड पहिला चेंडू राहिला गोलंदाजाच्या नावावरती. वाईट बॉल, त्याच्यामुळे इकडे वापसी त्याला करून द्यावी लागेल, कारण गरज आहे या मॅचमध्ये एक चांगलं पुनरागमन. बॅटच्या समोर होता, मिडॉनला बीट केलंय, आता बॉल थांबणार नाही, निघून चालला सरळ सीमारेषा बाहेर आणि मिळतात धावा. या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजेच 4. एका बॉलवरती तब्बल 5 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात झाली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. मॅचच्या 4 ओव्हर्स, कोण जिंकणार, कुणाचं पारडं या स्पर्धेमध्ये भारी होणार, त्या सगळ्याची चर्चा मैदानावरती सुरूच आहे. बट बॉटम लाईन ऑफ दी एंड म्हटलं जातं ना, अंत भला तो सब भला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर खूप चांगला स्पेल टाकावा लागेल, कारण आता ही महत्त्वाची निर्णायक मॅच आहे. अशा मॅचेसमध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट स्वतःला टीमला लीड करताना दाखवावं लागेल, कारण टीमला आता ती गरज आहे. अजय माजाळीकर वर्सेस विनायक नाईक अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळती आहे मैदानाच्या आत. आणि ही लढाई सोपी साधी नाही आहे, ही लढाई प्रतिष्ठेची, ही लढाई सन्मानाची आहे आणि ही लढाई जिंकण्यासाठीच तर मैदानावरती स्वप्न घेऊन हे सगळे खेळाडू मैदानावरती इंटर झालेत आणि त्यांच्यामधील रंगलेलं हे द्वंद्व युद्ध, एक काटाकीर लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं स्कोर कुठे जाणार, टीमची टोटल काय रंगणार, या सगळ्याच्या चर्चा मैदानावरती रंगतील. कारण चांगल्या मॅचेस, चांगले सामने म्हणजेच KPL आणि KPLचं हे सीझन आपल्यासमोर रंगत आहे. शफल झाले, फटका खूप सुंदर आहे, मात्र तिकडे फाईन लेगला आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. बॉल हळूहळू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत प्रयत्न हाच विनायकचा की अजून एखादी धाव त्या ठिकाणी स्कोरकार्डवरती बनवली जाईल. मात्र या क्षणाला बॉल आपण पाहताय जो आत आला, थांबलाय, त्याच्यामुळे धावफलक स्कोरकार्डवरती पुन्हा एकदा थोडं थांबताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक स्कोरकार्डवरती सिंगल डबल्सनं चौकारानं पुढे चाललाय. व्हाईट बॉलच्या काही रन्स आलेत ज्या सध्या मदत करून गेलेत या ठिकाणी बॅटिंग टीमला. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, डॉट बॉल ची झाली या ठिकाणी समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना टीमची टोटल धावफलकावरती जर का आपण या ठिकाणी पाहिली तर या स्टेजला 9 धावा धावफलकावर, कोणती विकेट गेलेली नाही आहे. त्यामुळे एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे फटका, फर्स्टला बॉल हवेत आहे आणि विकेटचा शोध, ओ कॅच, रिले कॅच आणि तिकडे आली आहे विकेट.
अतिशय महत्त्वपूर्ण विकेट आणि फलंदाज बाद झालेत. धक्का लागलाय मैदानावरती पहिला. काय झेल होता, काय झेल होता, लाजवाब होता हा झेल. षटक मैदानावरती आपण पाहता पहिलं धावा झाले धावफलकावरती 9 आणि एक इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर. स्वप्नील राणे ज्याच्या नावावरती लीग स्टेजला एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील राहिला, तो स्वप्नील राणे बाद झाला. करावं लागेल कमबॅक, कारण ते गरजेचं आहे. ते नाही झालं तर मैदानावरती अगदी आपण पाहताय रन्स किती बनतील, कितीचं टार्गेट सेट केला जाईल, हे सगळं टेन्शन पूर्ण खरं तर तुमच्या समोर राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट ओव्हर, या ठिकाणी ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी वापर केला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज. बॉलच तयार आहेत, बॉलिंग ट्रॅकवर. एक क्वालिटी मॅचची अशा अपेक्षा घेऊन सगळाच प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित झाला आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आहे मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. काही क्षणात मॅच ऑन, गेम ऑन. सामना अतिशय चांगला रंगेल यात शंका नाही आहे. एक मोठ्या मॅचची आशा अपेक्षा मैदानावरती प्रेक्षक राजाला या ठिकाणी लागली आहे. कोण जिंकेली मॅच त्याचं देखील उत्तर थोड्याच वेळात मैदानावरती आपल्याला सापडणार आहे. एक क्वालिटी मॅच, एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जरूर ॲड होत आहेत. तर एक्स्ट्रा रननं तुमचं ड्रीम टार्गेट कंप्लीट होणार नाही आहे. धावफलक सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे सिंगल डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचलाय, दुहेरी अंकामध्ये. ओव्हर नंबर सुरू झाली आहे मैदानावरती 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं ना त्या ठिकाणी बॉलर एक सिंगल ॲड केली जाईल धावफलकावरती. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपण पाहता या ठिकाणी स्कोर जाऊन पोहोचलाय. गुणतालिकेवरती धावा झाल्यात आतापर्यंत 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागलेत. या पाहूयात काय टार्गेट मैदानावरती पार केला जाईल. पहिल्या इनिंगमध्ये 35-40 कितीचा पल्ला पूर्ण होतोय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. कशी खूप सुंदर शायरी तुम्ही ऐकलीत पार्थकडनं. KGF मधलं ते वाक्य, घायल शेर की सासे उसके दहाड से भी ज़्यादा खतरनाक होती है. आता सगळ्यांच्या तोंडाला ना रक्त लागलं शिकारीचं आणि आता फक्त मैदानावरती हे पाहायचं आहे बॉटम लाईन ऑफ दी एंड इथनं सामना जिंकणार कोण, मॅच कोणाच्या वाट्याला जाईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मैदानावरती आपल्याला शोधायची आहेत. टीमची टोटल धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये रन्स चांगले आलेत, मात्र आता कमबॅक करतो गोलंदाज. खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची लागली आहे टॉप एज, बॉल चालला मागे, आउटफील्ड तिकडे स्लो आहे त्यामुळे फिल्डरला बॉल अडवायला संधी मिळेल. शेवटच्या टप्प्यामध्ये बॉल जाऊन तिकडे अडवला आहे, तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. विनायकला जास्तीची स्ट्राईक या मॅचमध्ये मिळालेली नाही आहे. खूप सारं खरं तर संघर्ष त्याला देखील करावा लागतो. रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं तो धावतोय, पळतोय. आपल्या रन्स आहेत, आपल्या ज्या टीमच्या रन्स आहेत, टीम मेटच्या बॅट्समनच्या रन्स आहेत, सध्या त्या पळून पळून भाऊ सध्या थकलाय. 2 ओव्हर्स नंतर पाणी मैदानावरती तुम्हाला हवं तर जरूर तुम्ही त्यासाठी अंपायर्सला कॉल करू शकता. बॉल तयार, टप्पा पडलाय, चालला बॉल स्लो 1 कमी गतीनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. खूप सुंदर अंपायरिंग आपल्या दोन्ही मॅच ऑफिशियल्स
अंपायर्सकडून आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अंपायर्सचं देखील करूया आपण विशेष कौतुक. कोणताही निर्णय या स्पर्धेमध्ये चुकलेला नाही आहे आणि खरं तर 2 अंपायर्सनं पूर्ण टुर्नामेंट कव्हर करणं ते देखील अशा रगरगत्या उन्हामध्ये खरं तर कौतुकास्पद कामगिरी अंपायर्सची. अंपायर्स करणं ऑलवेज एक डिफिकल्ट जॉब आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं, नाही जमला. हा देखील बॉल चालला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू. षटक संपले. पाणी घेऊन जाऊ शकता मैदानावरती. पाण्याची मागणी त्या ठिकाणी केली जाते आहे आणि या आपण 2 षटकं संपली आहेत. देऊया संधी डीजेला. त्याआधी एक धावफलकावरती नजर टाकू. 2 षटकं झाली आहेत. रन झाले स्कोर कार्डवरती 15 धावा. कमॉन डीजे. आणि त्यांच्या विरुद्ध टीम हिंद डेव्हिस स्कॉट. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी रेडी राहायचं आहे. थोड्याच वेळात खेळा जाणार आहे. इकडे नाणेफेकीचा कौल. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय गोकुळ दास. फटका गॅपमध्ये. मिड विकेटला चेस. मोठं क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूवरती. अडवण्यात आलाय बॉल आणि जोपर्यंत बॉल अडवला गेलाय आता ओव्हरथ्रो झालाय कीपरकडनं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मागे बॅकअप नव्हतं आणि तदनंतर समीकरण मैदानावरती जिकडे 1 मिळणार होती तिकडे धावा कंप्लीट झाल्या. टोटल 3 आणि 3 धावेनं धावफलक पुढे जाताना आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतं. धावफलकावरती पोहोचलाय 3 धावेच्या मदतीनं. 18 या आकड्यावर. आता 18 मध्ये 6 जोडल्या जातील की 4. बॉल चालला डीप मिड विकेटला. नाही अडला बॉल. खूप लांब आहे बाउंड्री. आता पुन्हा एकदा रनआउटची संधी. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. मात्र आता स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचू शकेल इतका एक चांगला प्रयत्न आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती थँक्यू डीजे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती अजून एक मोठा फटका सजवलाय. गॅप. ओ वेल स्टॉप. काय फिल्डिंग केली अप्रतिम. दर्जेदार क्षेत्ररक्षण. अगदी 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. विनायक म्हणत असेल एखाद्या ऑलिम्पिकच्या रेसमध्ये आता उतरलो असतो कदाचित अर्धी जवळजवळ धावून जिंकलो असतो. इतक्या रन्स सध्या या मैदानावरती तो एकटा धावला. दोन्ही विकेटमध्ये विनायकची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा. त्या ठिकाणी येणार व्हाईट बॉल. गोकुळदास एक लेजंडरी बॉलर्स आहेत आणि नेहमीच चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून कणसदरीच्या क्रिकेटला मिळतं. त्याबद्दल त्यांचं देखील एक विशेष कौतुक. बॉल तयार. बॅटच्या समोर होता. आडव्या बॅटनं ऑन साईडला टर्न केला बॉलला. चेंडू चालला डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत धावफलकावरती धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत आपण पाहता स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचला आहे. सिंगल डबल्सच्या मदतीनं
एखादा मोठा फटका 4-6 त्याच्यापेक्षा सिंगल डबल्स देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. फटका हा देखील चांगला आहे. मात्र आता फिल्डर्स आहेत कल्पेश त्या ठिकाणी बॉलला अडवतील तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळती आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे फ्लॅग होताना. (26 ऑन बोर्ड). सव्वीस धावा धावफलकावरती लागलेत. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्यामुळे सध्या आपण पाहता स्कोर धावफलकावरती सिंगल डबल्सच्या मदतीनं पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती पुन्हा एकदा आपण पाहताय अगदी 2 धावा या ठिकाणी ॲड करण्याचा मानस होतं. सिंगल डबल्स खूप आलेत. महत्त्वाचं षटक आहे. ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी 4 आणि चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू झालाय. बॉलच तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक घेऊन विशाल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड या ठिकाणी खेळत आहेत आणि बॉल जोपर्यंत रिटर्न येईल सेकंडचा कॉल थ्रो खूप लेट आला. हो डाईव्ह केला पूर्ण तरी देखील मात्र बॅट ड्रॅग करू शकले नाही. प्रयत्न थोडेसे असफल. मात्र कौतुक तिकडे त्या खेळाडूचं देखील जरूर व्हायला हवं. एक चांगला प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात बाद. 1 रन आणि दुसरी रन घेताना फलंदाज बाद होतात या स्टेजच्या. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. स्कोर या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावर सध्या सजलाय. वेल स्टार्ट. डेट ओव्हर मैदानावरती सुरू झाली आहे आणि धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा अगदी आपण खेळ पाहिला 15 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. आता चौथ्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 येणं इकडे गरजेचं. बॉल तयार. इथे फटका सरळ आला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. ग्रेट शॉट सिक्सर आणि या षटकारानं स्कोर फ्लॅग होईल. थँक्यू डीजे. षटकाराचा ब्रँड कडक मध्ये एकदम आलाय. ओके मध्ये सिक्सर. अजून एक मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला. कॅच थोडी कठीण आहे. ओ 100ली टेकन. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अगदी जसं आत्ताच आपण पाहिला ना यान्सनने एक झेल टिपला कालच्या मॅच मध्ये
अगदी तशी जी कॅच तुम्हाला पाहायला मिळतीये, वन हँडेडली इंटरनॅशनल लेवल फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. विकेट. आपण पाहताय धाव फलकावरती 34. अंतिम 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आणि पहिला डॉट आहे ना सर? एक डॉट, सेकंड बॉल 6, थर्ड बॉल विकेट. यस, फर्स्ट बॉल रनआउट आहे ना, एक सिंगल. ओके ओके, म्हणजे धावा 35 झाल्यात. 35. मिड विकेटला बॉल आणि टिपलाय झेल. आली या विकेट. शुभम न मारला तर स्ट्रायकर एंडला शुभम. रायकर. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल, रन घेण्याचा मानस आणि फलंदाज बाद. रनआउट. रनआउटच्या स्वरूपात इकडे आली या विकेट आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय. धावा झाले धाव फलकावरती आफ्टर फिनिश द फर्स्ट इनिंग. नीरज, स्कोर आहे लास्ट बॉल विकेट आहे. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर स्कोर धाव फलकावरती आहे सर. 35 is the total, 36 is the target. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय छत्रपती शिवाजी बॉईज. चला कॅप्टन, दोन्ही टीम्स बी फास्ट या. थँक्यू डीजे. कॅप्टन पटकन आपण कॉइन स्पिन करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस
या ठिकाणी आपण करत आहोत. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस कॉइन स्पिन केला जाईल आणि आपण लगेचच पुढच्या मॅचकडे वळतोय. चला फिल्डिंग टीम आपण त्वरित फिल्डिंग सेट करा. बॅटिंग टीम ओपनर्स त्यांनी मैदानावरती पाठवलेत देखील. थोडाच वेळात आता सामना सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा झालेत, 37 धावेचे लक्ष्य. थर्टी 35 झालेत, 36चं टार्गेट आहे. थोडंसं एक करेक्शन. थँक्यू डीजे. तर सामन्याची सुरुवात आता आपण करत आहोत काही क्षणात. मॅच स्टार्ट. टॉस साठी कॅप्टन थोडं पटकन या ना प्लीज मित्रांनो. थँक्यू डीजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचं हे संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात आमच्या डीजे मास्टर्सच्या माध्यमातून. चला मॅच स्टार्ट आपण करत आहोत. सामन्याची सुरुवात आणि काही क्षणात फायनल मध्ये कोण जाणार. 36चं टार्गेट चेस केला जाणार की डिफेंड केला जाणार, त्याचं उत्तर येणारे बॉल येणारी वेळ मैदानावरती आपल्याला देऊन जाईल. कोणी कुठेही जाऊ नका, या आनंद घेऊयात KPL सीझन 6. फर्स्ट बॉल वरती आली फर्स्ट सिंगल. सलामीची जोडी ओपन अप बॅटर्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्या स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे. एक ओव्हर थांबा आता, म्हणून तुम्हाला सांगत होतो इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. नेक्स्ट इनिंगचा काही क्षणात इकडे केला जाईल. पुढच्या मॅचचा टॉस. ओ विकेट. फलंदाज बाद. मोठी विकेट. बडी शिकार. बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. आलिया विकेट. आलिया विकेट. आलिया विकेट. OUT आउट. फलंदाज परतीचा करतोय प्रवास आणि धक्का लागलाय जोराचा. सोसेल का त्याचं उत्तर देखील.
थँक्यू डीजे. धावफलक सध्या धावफलकावरती सुरू व्हायचंच आहे, मात्र विकेट्स येण्याची सुरुवात ती मैदानावरती झाली आहे. नवीन फलंदाज तो देखील मैदानावरती पोहोचलाय. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला देखील. या स्टेजला मैदानावरती कसं क्रिकेट खेळलं जाईल, कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणती टीम या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील जरूर. आणि धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा जाऊन पोहोचले धावफलकावर 5 धावा. 5 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. आणि समीकरण जर या मॅचचं आता आपण पाहिलं तर हा सामना आता त्या स्टेजला येऊन थांबलाय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. अगदी सेकंड इनिंग सुरू झाली ना की क्रिकेटचा थर्रार मग तो एक वेगळ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो, यात शंका नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप केला बॉल. 2 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती पुढे फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर धावफलकावरती 2 ने पुढे झाल. फटका हा देखील चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आहे सफर. आणि बॉल सीमारेषा बाहेर फरार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थैंक यू डीजे. तूफा लौट आया है केपीएल के नाम का. केपीएल सीजन से क्लीन बोल्ड. यू मिस आय हिट फर्निचर डिस्ट्रॉय. बरोबर बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला स्विंगिंग यॉर्कर. फलंदाज बाद. धक्का लागला अजून एक जोराचा. या ठिकाणी आपण पाहता बॅक टू पवेलियन. बॅट्स आउट. क्या बात आहे डीजे. अप्रतिम सॉंग्स तुम्हाला डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला मिळतात. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावर. जाऊन सध्या पोहोचलेल्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहता रन झालेल्या 11 धावा धावफलकावरती. एका बाजूला स्कोर बनलाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय विकेट्स देखील गेलेत. त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे बॅटिंग टीमला. त्यातून जर बाहेर निघायचं आहे तर पार्टनरशिप साझेदारी खूप महत्वाची आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जर का आपण पाहिली तर धावफलक स्कोर कार्ड वरती एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. महत्वाचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. इकडे इकॉनॉमी चांगली येणं गरजेचं आहे. जर प्रेशर क्रिएट करायचं आहे तर चांगला स्पेल तुम्हाला या मॅचमध्ये टाकावा लागेल. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आज देखील सामना तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे लखनौ तर दुसऱ्या बाजूला गुजरात. IPLचा आजचा डबल हेडरचा दिवस आहे. सुपर संडे. संध्याकाळी देखील MI पल्टन खेळ आणि MI पल्टन फाईट करणार आज RCB.
जे आज खतरनाक बॅटल. हा यस डीजे लावा. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावफलकावरती जरूर काहीशे अडथळे मैदानावरती होते. आता ते सगळे क्लिअर झालेत. बॅट्समन मैदानावरती रेडी आहे बॅटिंग ट्रॅकवर. थोड्याच वेळात एक अतिशय आपण पाहता अजून मोठी मॅच येते. टॉस देखील त्या मॅचचा झालाय. टॉस झालाय का दोन्ही कॅप्टन्स? यस ओके. डिसिजन डिसिजन पेंडिंग आहे. थोडं कळवा लवकर. बॉलिंग घेतली आहे नाणेफेकी जिंकून टीम छत्रपती शिवाजी बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध हिंददेवी स्कॉट या दोन संघांच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल आणि फटका चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक और ये सिक्सर देख. एक कडक फटका आणि मी दिल धावा या ठिकाणी 6 आणि हा आला षटकाराचा ब्रँड. धावफलकावरती रन्सकडे जर नजर टाकली ना तर टीमची टोटल 17 धावा 11 होत्या. नुकतंच तुम्हाला स्कोअर अपडेट पोहोचवलं होतं. 11 मध्ये 6 प्लस झाल्यात. पण मागच्या बॉलवरती एक कडक फटका आला. षटकार 36चं टार्गेट आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती येत. अजून एक चांगला फटका लॉंग ऑन फील्ड चेंडूवरती आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळती आहे आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती फ्लाय झाली आहे 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेलेत आणि अशाच बॅटिंगची मैदानावरती नितांत गरज असणार आहे. कारण एक चांगला सामना जिंकायचा आहे तर चांगलं फाईट बॅक ते देखील होणं तुमच्या माध्यमातून तितकंच गरजेचं असणार आहे. बॉल तयार. स्लो वन कमी गतीने टाकला होता हा बॉल. आपटी बार मागच्या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये अगदी थोडासा कमी गतीने आला आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. चांगलं कमबॅक. दोन षटकार मारले तर आईस्क्रीम फ्री अशा काही ऑफर्स देखील आता येऊ लागलेत रोशनच्या वतीनं. खरं तरी स्पेशल ऑफर एकदम. बबलिंग गोगलिंग त्याच्या वतीने ही ऑफर होती. 2 सिक्सर मारले तर आईस्क्रीम फ्री. आईस्क्रीम तर फ्रीच आहे मित्रा उदय नाईक सरांकडनं. अजूनही आईस्क्रीम खूप बाकी आपल्याकडे. सगळ्यांनी येऊन आईस्क्रीमचा आस्वाद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता प्रेक्षकांनो. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. एक चांगलं कमबॅक पाहिजे. एक चांगलं कमबॅक पाहिजे. ते मैदानावरती कोण करून देणार याकडे देखील सध्या लक्ष लागलेलं आहे. कारण हा सामना अगदी त्या स्टेजला आहे जिकडे तुम्हाला एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे. या मॅचमध्ये जर ते क्रिकेट आलं तर नक्कीच एक चांगल्या स्टेजला पुन्हा एकदा तुम्ही येऊ शकता. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये. बॉल लॉंग ऑन लो. ग्रेट कॅच. एक चांगला झेल. फलंदाज बाद. OUT आउट. आली विकेट. आली विकेट. ज्या विकेटची वाट पाहिली जात होती ती आली आहे. डीजे लावा ना कंटिन्यू मध्ये. ब्रेक का करता?
थँक्यू डीजे. एक चांगल्या मॅचची अशा अपेक्षा घेऊन प्रेक्षक राजा या मैदानावरती आला. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायची आहे. सामना कसा होईल, मॅच कशी रंगेल, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच मैदानावरती, हेच क्रीडांगण तुम्हाला देऊन जाणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक मानाचा सन्मानाचा हा क्रीडा सोहळा तुमच्यासमोर रंगत असताना अभिमानाची स्पर्धा, गौरवशाली हे आयोजन तुमच्यासमोर रंगतंय आणि चांगल्या चांगल्या मॅचेस प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतात. हीच तर या स्पर्धेची खास ओळख आतापर्यंत बनून राहिली आहे. स्कोर धावफलकावरती एक नजर टाकूया. टीमची टोटल झाली आहे 20 धावा, अजून 16 धावा करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 16 धावेची गरज आहे. 12 बॉल 16 धावा, 12 बॉल 16 रनची गरज. हा सामना इथनं कोण जिंकणार, कोणाच्या वाट्याला जाणार ही मॅच, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोडाच वेळात हे क्रीडांगण आपल्याला देणार आहे. हु विल वन द मॅच. व्हॉट अ ट्राय बाय कीपर. अंपायरचा इशारा तिकडे आलाय. कदाचित नो बॉल आहे का, त्याची देखील चर्चा झाली आहे. आणि हो, हा बॉल पुन्हा टाकावा लागणार आहे. अंपायर नो बॉल आहे ना. येस, ओके. नो बॉलच्या स्वरूपात रन्स इकडे ऍड केल्या जातील आणि नो बॉल आला, त्याच्यामुळे स्कोर देखील आता वेगानं पुढे फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. लोवा फुल टॉस इनफिल्डच्या वरनं खेळलेत. बॉल आला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित. अडवला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत रन्स बनतायत आणि स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. 12 मध्ये 16 करायच्या होत्या, सिंगल ऍड झाली आहे. मागच्या बॉलवरती नो बॉल आहे, तिकडे एक रन एक्स्ट्रा ऍड झाली आहे. फ्री हिट होता खरं तर, इकडे मॅच क्लोज करायला ट्राय केलं होतं बॅटर्सनं, बट नाही जमलं या स्टेजला. आणि एक चांगला बॉल, एक चांगला शॉट देखील. इथे देखील बॉल सीमारेषा बाहेर. शॉट ऑफ दी मॅच. थँक्यू डीजे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. शफल झाले, खेळायचं होतं, आता कीपरनं केली इकडे मिस्टेक आणि मिस्टेक महागडी पडणार. ही मिस्टेक महागडी पडणार आहे कारण ऑलरेडी आता षटकार नुकताच खर्च झालाय. एक रन्स ज्या एक्स्ट्राच खर्च होतील त्या मैदानावरती तुमच्यासाठी थोड्याशा कुठे का होईना त्रासदायक असणार आहेत. आणि या रन्स ज्या मैदानावरती आता एक्स्ट्रा खर्च होत आहेत त्या थोड्याशा टेन्शनवाली बात आहे, थोडंसं टेन्शनवाली बात आहे. त्यामुळे प्रयत्न हे करावे लागतील की रन्स कव्हर कशा केल्या जातील. षटकार आलाय, नो बॉल आलाय, सिंगल डबल्स आलेत, रन झालेत धावफलकावरती. अजून एक मोठा फटका. आता 4 की 6 धावा. षटकार आहे आणि मॅच विनिंग शॉट. सामना संपलाय, जिंकली आहे मॅच आणि फायनल मध्ये